शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी 27 मार्चला एक पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी कॅप्टन खराची संबंध असल्यावरून माजी मंत्री दीपक केसरकर, सुनील तटकरे, नामकर्ण आवारे आणि रुपाली चाकणकरांवर अनेक आरोप केले। खराच्या सांगण्यावरून अनेक बांधकामांचे ठेके हे विशिष्ट ठेकेदारांना मिळायचे। तसंच एक काम सुनील तटकरेंच्या रोह्यामध्ये आकाश चौधरी या कॉन्ट्रॅक्टरने घेतलं होतं। त्या कामाला 400-450 कोटी रुपये लागत असून ज्या कंपनीने हे काम घेतलंय त्या कंपनीमध्ये रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकरांची पार्टनरशिप आहे। सोबतच या कंपनीमध्ये चाकणकरांचे पार्टनर आकाश चौधरी हे इतर अनेक कंपन्यांमध्ये सुनील तटकरेंचे पार्टनर आहेत। हा निव्वळ योगायोग नसू शकतो असं म्हणत चाकणकर पती पत्नीच्या उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंधारे यांनी केली। अंधारेंच्या या आरोपांमुळे आधीच घाईला आलेल्या चाकणकरांचं रायगड कनेक्शन चर्चेत आलंय। पण या सगळ्यात ज्यांचं नाव समोर आलंय ते आकाश चौधरी कोण आहेत, त्यांचा सुनील तटकरे आणि निलेश चाकणकरांशी काय संबंध आहे हे प्रश्न पुढे आले। सोबतच रुपाली चाकणकर यांना समन्स पाठवून सुद्धा त्या चौकशीला उपस्थित राहिल्या नाहीत। त्यामुळे आता त्यांची चौकशी होणार का, त्यांना सहआरोपी केलं जाणार का हे प्रश्न सुद्धा पुढे आले। चाकणकरांचं रायगड कनेक्शन ते त्यांना सहआरोपी केलं जाणार का, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 18 मार्चच्या मध्यरात्री अशोक खरातला अटक झाली। त्याच्या अटकेच्या पहिल्याच दिवसापासून रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या। खरातच्या डोक्यावर छत्री घेऊन उभ्या असताना, त्याचे पाय धुताना, त्याचं कौतुक करतानाचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले। खरातच्या विरोधात बातमी देणाऱ्या पत्रकाराला जाब विचारल्याचं प्रकरण पुढे आल्यानंतर तर चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढल्या। त्यानंतर चाकणकरांनी 20 मार्चला महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि 27 मार्चला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। पण एवढ्यावर चाकणकर यांच्या अडचणी संपल्या नाहीत। सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर आणि त्यांचे पती निलेश चाकणकर यांच्या संपत्तीच्या स्रोताबद्दल पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले। चाकणकरांच्या संपत्तीबद्दल बोलताना अंधारेंनी आकाश चौधरी हे नाव घेतलं। आता हे आकाश चौधरी कोण, तर कर्मा कन्स्ट्रक्शन्स LLP, कोलाड रिव्हर राफ्टिंग LLP, कर्जत रिव्हर राफ्टिंग LLP, रॉक हिल ॲडव्हेंचर्स अँड रिसॉर्ट्स LLP, FL3 हॉस्पिटॅलिटी LLP, ओशन पल मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड, गीतामृत ॲग्रो इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, स्वर्गामृत ॲग्रो इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, मल्टीव्हेंचर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, गीता ॲग्रो अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या 10 कंपन्यांचे संचालक। त्यांच्याच कर्मा कन्स्ट्रक्शन LLP या बांधकामाचे ठेके घेणाऱ्या कंपनीमध्ये रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकरांची भागीदारी आहे। 2016 मध्ये स्थापन झालेल्या कंपनीमध्ये निलेश चाकणकर 2021 मध्ये ऍड झाले। ही कंपनी देशभरात अनेक प्रोजेक्ट्सवर काम करते। त्यातलंच एक काम सुरू आहे रायगडमध्ये। रायगडच्या रोहा शहराजवळच्या रोतखुर्द गावातल्या सुदर्शन कॉलनी जवळच्या 1.34 एकर परिसरात कर्मा ट्रिनिटी टॉवर नावाची बिल्डिंग उभारणं सुरू आहे। हा 2032 मध्ये पूर्ण होणारा प्रोजेक्ट जवळपास 400 ते 450 कोटी रुपयांचा असल्याचा दावा सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत केला। 2021 पासून निलेश चाकणकर कर्मा कन्स्ट्रक्शन सोबत काम करत आहेत। एवढा पैसा लागलेला हा प्रोजेक्ट निलेश चाकणकरांना कसा परवडतो, त्यांच्याकडे गुंतवण्यासाठी एवढा पैसा कुठून आला, त्याचा स्रोत काय, असे प्रश्न अंधारेंनी उपस्थित केले। या प्रश्नांसोबतच अंधारेंनी आकाश चौधरी आणि खासदार सुनील तटकरे हे काही कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचा दावा केला। त्यामुळे यात सुनील तटकरे यांचे नाव चर्चेत आलं। आकाश चौधरींनी 2016 साली स्थापन केलेल्या त्यांच्या कर्मा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 2021 मध्ये निलेश चाकणकरांना भागीदारी दिली। त्यामुळे ही भागीदारी कुणाच्या सांगण्यावरून दिली का, अशीही चर्चा आहे। त्यात आकाश चौधरी आणि निलेश चाकणकरांनी रोहा शहरात कर्मा ट्रिनिटी टॉवर बांधण्यासाठी रोहा नगरपालिकेला परवानगीचे अर्ज केले। त्यांना बांधकामासाठी लागणारं भोगवटा प्रमाणपत्र आणि विकास परवानगी लगेच देण्यात आली आणि बांधकाम सुरूही झालं। या सगळ्या परवानग्या एवढ्या लवकर मिळाल्याचं कारण हे कुणाचा नगरपालिका प्रशासनावर असलेला दबाव आहे का, असा आरोप आता अंधारे यांनी केलाय। त्यात चाकणकर आणि आकाश चौधरी यांच्या रोह्यातल्या इमारत बांधकाम प्रकरणात भाजपचे अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात हे बांधकाम अनधिकृतपणे आणि चुकीच्या पद्धतीने केल्याची केस दाखल केली आहे। त्यामुळे चाकणकर यांचा चौधरी यांच्यासोबत
रायगडमध्ये व्यवसाय सुरू असल्याच्या अंधारेंच्या दाव्याला पुष्टी मिळाली आणि या सगळ्यामुळे रुपाली चाकणकरांचं रायगड कनेक्शन चर्चेत आलं. पण विषय फक्त रायगड कनेक्शन पुरताच मर्यादित नाहीये, तर रुपाली चाकणकर यांच्या चौकशीचा सुद्धा आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स SIT कडून बजावण्यात आलं होतं. त्यानुसार 29 मार्चला चाकणकर यांनी चौकशीला हजर राहणं अपेक्षित होतं, पण त्या 29 तारखेला हजर राहिल्या नाहीतच, पण सोबतच त्या 30 तारखेला सुद्धा चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. एका बाजूला अशोक खरातच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर भर देण्यात येणार आहे. कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी यांच्यावर SITचा भर आहे. सोबतच खरातच्या मोबाईल मधल्या कॉन्टॅक्ट मधून आणखी क्लू मिळणार का याचा तपास SIT कडून करण्यात येत आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना अशोक खरात आणि त्याच्या ट्रस्टला कोणता फायदा पोहोचवला आहे का याची चौकशी SITला करायची. मात्र रुपाली चाकणकर चौकशीला हजर राहिलेल्या नाहीत. चर्चेत असलेला आणखी एक प्रश्न म्हणजे रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करण्यात येणार का. खरात आणि रुपाली चाकणकर यांचं कनेक्शन समोर आल्यापासूनच त्यांना सह आरोपी करा अशी मागणी केली जात होती. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त खरात सोबत फोटोज आहेत म्हणून कोणावर कारवाई होणार नाही, तर या प्रकरणात इन्व्हॉल्वमेंट असली तर कारवाई होईल असं सांगितलं. रुपाली चाकणकर या 2011 पासून अशोक खरातच्या श्री शिवनिका संस्थांवर ट्रस्टी आहेत. एका बाजूला खरातवर महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी सुद्धा दाखल झाल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे खरातने श्री शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून अनेक आर्थिक गैरव्यवहार केल्याचं, त्याने हवाला नेटवर्कच्या माध्यमातून परदेशात पैसे पाठवल्याचे सुद्धा आरोप होत आहेत. साहजिकच जर ट्रस्टच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असतील तर ट्रस्टची संबंधित सगळ्याच लोकांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे जर आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण समोर आलं तर ट्रस्टी म्हणून रुपाली चाकणकर या सह आरोपी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. दुसऱ्या बाजूला मुद्दा आहे तो खरातवर होणाऱ्या अत्याचारांच्या आरोपांचा. तर खरातचं बिंग फोडणारी बातमी छापणाऱ्या खबरदार पुढारी या वर्तमानपत्राला जाब विचारल्याचा, खुलासा करण्याचं पत्र पाठवल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांच्यावरच झाला होता. त्यात खरातच्या प्रकरणातल्या एका पीडितेने खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवच्या विरोधात तक्रार दिली होती. त्या प्रकरणात महिला आयोगाने शिर्डी पोलिसांना नोटीस पाठवली. 17 मार्चला आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीसाठी हजर राहण्याची ती नोटीस होती. आता महिला आयोगाने ही नोटीस अशोक खरातच्या सांगण्यावरून पाठवली का, हे प्रकरण दाबण्यासाठी, शिर्डी पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी ही नोटीस होती का, असे प्रश्न पुढे आले. त्यामुळे साहजिकच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या मार्फत चाकणकर यांनी खरातला फायदा मिळवून दिल्याचं किंवा त्याचा बचाव केल्याचं पुढे आलं तर चाकणकर यांना सह आरोपी केलं जाण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येतंय. पण तुम्हाला काय वाटतं, रुपाली चाकणकरांना खरंच सह आरोपी केलं जाईल का? त्यांचं रायगड कनेक्शन त्यांच्या अडचणी वाढवेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.